कर्णाचे सारे आयुष्यच संघर्षाने भरलेले होते. मी कोण आहे या प्रश्नाने त्याची हयातभर पाठ सोडली नाही. तो सतत स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधासाठी अविश्रांत धावत राहिला. कर्णाला जेव्हा त्याची खरी ओळख पटली तेव्हा मात्र खूप उशीर झाला होता. कौरव पांडव यांच्यातील महायुद्ध संपले. त्या युद्धात अपेक्षेप्रमाणे पांडवांचा विजय झाला. भीमाने दुर्योधन आणि दुःशासन यांचा वध केला. कुरुकुलाचे राजसिंहासन पांडवांना मिळाले. ते हस्तिनापूरचे राजे झाले. पण सगळ्यात थोरला पांडव म्हणून त्या सिंहासनावर बसण्याचा खरा अधिकार होता तो कर्णाचा. पण त्याला ते सिंहासन मिळाले का? अजिबात नाही. पांडव तुझे सख्खे भाऊ आहेत हे सत्य कर्णाला युद्ध सुरू होण्याच्या आधी श्रीकृष्णाने आणि त्यानंतर कुंती आणि पितामह भीष्म यांनीही सांगितले होते. पण तेच सत्य त्याच वेळी पांडवांना कोणीच का सांगितले नाही? ते कळले असते तर अर्जुनाने कर्णाचा वध केलाच नसता. याचा अर्थ काय? तर मी कोण आहे याचे उत्तर मिळाल्यावरही कर्णाच्या पदरी काय पडले तर मृत्यू. महायुद्धात पितामह भीष्म आणि गुरु द्रोणाचार्य मृत्युमुखी पडल्यावर कर्ण रणभूमीवर उतरला. 18 दिवस अखंड सुरू असलेल्या युद्धाचा तो 16वा दिवस होता. आज कर्ण युद्धात उतरणार हे श्रीकृष्णाला आधीच माहीत होते. श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करीत होता. काहीही झाले तरी अर्जुनाला कर्णासमोर आणायचे नाही अशा रीतीनेच तो अर्जुनाचा रथ हाकीत होता. त्या दिवशीच्या युद्धाची सुरुवात कर्णाच्या रथाचा कुशल सारथी सत्यसेन याच्या मृत्यूने झाली. आता रथाचे सारथ्य कोण करणार हा प्रश्न उभा राहिला. कर्णाने दुर्योधनाला सांगितले, मला एक अत्यंत निष्णात, कुशल असा सारथी तातडीने मिळवून दे. तेव्हा दुर्योधनाने मद्रराज शल्य याला पाचारण केले आणि त्याला कर्णाच्या रथाचे सारथ्य करण्याची विनंती केली. शल्य हे नकुल सहदेव यांचे सख्खे मामा, पण ते युद्धात कौरवांच्या पक्षात होते. त्यांनी काहीशा नाराजीनेच दुर्योधनाची विनंती मान्य केली. रणांगणावर कर्णाचा रथ घिरट्या घालीत होता. तो अर्जुनाला शोधत होता. पण श्रीकृष्ण मात्र शिताफीने निसटून जात होता. कर्ण आणि अर्जुन समोरासमोर येऊ नयेत म्हणून युधिष्ठिर, नकुल, सहदेव, दृष्टद्युम्न असे अनेक जण आपापल्या सैन्याच्या तुकड्या घेऊन कर्णाला सामोरे जात होते. श्रीकृष्णाच्या योजनेप्रमाणे प्रत्येक चाल खेळली जात होती. कर्ण आणि अर्जुन समोरासमोर आले तर घनघोर युद्ध होईल आणि त्यात कदाचित दोघेही एकमेकांचा वध करतील असे श्रीकृष्णाला वाटत होते. आजच्या युद्धात कर्ण सरस ठरेल याची त्याला किंचित भीती होती. आयुष्यात पहिल्यांदाच श्रीकृष्ण थोडा चिंतित झाला होता. स्वतःसाठी नाही तर आपला बंधू, प्रिय सखा आणि शिष्य अर्जुनासाठी. त्याला हे पक्के माहीत होते की अर्जुन अजिंक्य धनुर्धर आहे, पण त्याला तोडीस तोड कोण असेल तर तो फक्त आणि फक्त कर्णच आहे. कर्णाला कमी लेखण्याची चूक करू नकोस असे श्रीकृष्णाने अर्जुनाला वारंवार बजावले होते. गेले 16 दिवस चालू असलेल्या युद्धात मेलेले लाखो सैनिक, प्राणी यांच्या प्रेतांचा ढीग साचला होता. त्यामुळे कुरुक्षेत्र हे एक दलदलीचे ठिकाण बनले होते. त्या दलदलीतच आजचे युद्ध सुरू होते. आणि त्या प्रचंड दलदलीतच कर्ण आणि अर्जुन यांचे रथ अखेर एकमेकांसमोर आले. त्यानंतर काही काळ तिथे केवळ बाणांची आतषबाजी चालू होती. अर्जुन आणि कर्ण दोघेही आर्यवर्तातील श्रेष्ठतम धनुर्धारी. जीवाच्या आकांताने एकमेकांशी युद्ध खेळू लागले. दोन्ही रथातून नुसते एका पाठोपाठ एक बाण सुटत राहिले. कोणीच कुणाला हार जात नव्हते. तेवढ्यात आभाळ दाटून आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कुरुक्षेत्रावरची दलदल अधिकच ओली झाली. तेथील भूमी चिखलाने भरून गेली. तरीही कर्ण अर्जुन लढतच होते.
त्यांच्या बाणांना क्षणभरही फुरसत नव्हती. आणि अचानक कर्णाच्या रथाचे चाक त्या दलदलीच्या चिखलात रुतून बसले. बाणांची आतषबाजी तेवढ्यापुरती थांबली. कर्णाचा सारथी शल्य खाली उतरला आणि आपल्या बलदंड हातांनी तो रुतलेले चाक बाहेर खेचण्याचा प्रयत्न करू लागला. पण चाक तसूभरही हलले नाही. ते हलणारच नव्हते. महेंद्र पर्वतावर कर्णाच्या हातून चुकून एक गाय मारली गेली होती. तेव्हा तिच्या मालकाने, त्या ब्राह्मणाने दिलेला शाप आज सत्यात उतरत होता. ऐन युद्धात तुझ्या रथाचे चाक जमिनीत रुतेल. कर्ण थांबला हे पाहून श्रीकृष्णाने अर्जुनाला आज्ञा केली. अर्जुना, बाण सोडित रहा, थांबू नकोस. अर्जुन म्हणाला, हे युद्धनीतीच्या विरुद्ध आहे. कर्ण निशस्त्र आहे. त्याचा रथ जमिनीत रुतलाय. श्रीकृष्ण पुन्हा गरजला. पार्था, ही माझी आज्ञा आहे. बाण सोड, कर्णाचा वध कर. श्रीकृष्णाची आज्ञा पाळायची म्हणून अर्जुनाने नाईलाजाने भात्यातून एक अर्धचंद्राकृती अंजलिक बाण काढला. तो धनुष्यावर चढवला. कर्णाच्या दिशेने नेम धरला. ते पाहून कर्ण जागेवरूनच ओरडला, अर्जुना, थांब. मी निशस्त्र आहे. रथाचे चाक अडकले आहे हे तुला दिसत नाही का? निशस्त्रावर वार करणे तुझ्यासारख्या क्षत्रियाला शोभत नाही. युद्धधर्म विसरलास काय? कर्णाच्या तोंडून युद्धधर्म हा शब्द कानी पडताच भगवान श्रीकृष्ण प्रचंड मोठ्या आवाजात गरजला, युद्धधर्म? कर्णा, तुझ्या तोंडी धर्म हा शब्द तरी शोभतो का? हे सूतपुत्रा, भर सभेत पांचालीचे वस्त्रहरण होत असताना तिने तुझ्याकडे मदतीची, रक्षणाची याचना केली. त्यावेळेस तिला अपशब्द बोलताना तुझा धर्म कुठे गेला होता? दुर्योधन चुकीच्या मार्गाचा अवलंब करतोय हे दिसत असूनही त्याला सतत अंधपणाने साथ देताना तुला धर्म आठवला नाही का? परवा युद्धात केवळ 16 वर्षांच्या अभिमन्यूला तुम्ही 6 जणांनी मिळून मारलात. ते युद्धधर्माला धरून होते का? बेभान होऊन श्रीकृष्ण कर्णावर शब्दांचे बाण सोडित राहिला. श्रीकृष्ण जे बोलला त्यातील अक्षर न अक्षर सत्य होते. मी कोण आहे याचे उत्तर कर्णाला सापडले होते, पण तोपर्यंत त्याचे अवघे जीवनच त्याच्या हातातून निसटून गेले होते. त्याच्या दिशेने बोट दाखवीत श्रीकृष्ण निर्वाणीच्या स्वरात म्हणाला, अर्जुना, पाहतोस काय? सोड बाण त्याच्यावर. अर्जुनाच्या धनुष्यातून सुटलेला अंजलिक बाण क्षणार्धात कर्णाच्या कंठात घुसला. अंगावर कवच नव्हते, त्यामुळे बाण आरपार गेला आणि निमिषार्धात कर्ण धारातीर्थी पडला. आपले प्राण सोडताना त्याने श्रीकृष्णाला मनोभावे अखेरचा नमस्कार केला. दिग्विजयी, दानशूर, महारथी, सूर्यपुत्र, कुंतीपुत्र, पहिला पांडव, अशा कर्णाचे महानिर्वाण झाले. मघाशी कर्णाला कठोर बोलणारा श्रीकृष्ण रथातून खाली उतरला आणि त्याच्या दिशेने धावत गेला. साक्षात भगवंत भक्ताच्या भेटीसाठी धावला. कर्णाचे मृत शरीर पाहून श्रीकृष्णाच्या डोळ्यात अश्रू तरारले. कर्णाचा मुकुट बाजूलाच पडला होता. श्रीकृष्णाने आपल्या थरथरत्या हातांनी तो मुकुट उचलून कर्णाच्या मस्तकी ठेवला. अवघे आयुष्य दुर्दैवाच्या भोवऱ्यात व्यतीत करणाऱ्या कर्णाचा मृत्यू मात्र श्रीकृष्णाच्या पावन स्पर्शाने कृतार्थ झाला. तर मित्रांनो, अशी आहे कर्णाची जीवनकथा मृत्युंजय. ही कथा ऐकताना अनेकदा आपले डोळे पाणावले असतील. कर्णाचे जीवनच तसे होते, भावभावनांच्या गुंत्यांनी भरलेले.